गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज सकाळचे वाजलेत 7:30 आणि मी आवरून वगैरे रेडी झाली आहे, कारण की आम्हाला जायचं आहे एंट्रीला. आणि त्याच्यानंतर एक मस्त सरप्राईज आहे. मी कुठेतरी मस्त जागेवर जाणार आहे, तिकडचा व्लॉग करणार आहे तुमच्यासाठी. आणि स्टे ट्यून्ड अँड लेट्स स्टार्ट आवर डे. सो आम्ही पोचलोय टिकटॉकला. टिकटॉक आता रूमवर. आता इकडे चेंज वगैरे करणार. ह्याचं झालंय पबजी चालू आल्याला. असा आंघोळ करून आलोय. मी रोजच करते. 2 स्टेटमेंट्स. सकाळच्या एंट्रीला नेहमी करते आंघोळ. हो, याच्यात बघ कीर्ती पण दिसते माग. कीर्ती सकाळच्या एंट्रीला एक्सक्यूज मी स्वतःच सांगते. स्वतःच नाही, जेव्हा पुण्यात एंट्री नसते, बाहेर असते, इकडे अशी लाईट आहे. तेव्हा पुण्यामध्ये एंट्री नसते, बाहेर असते. आम्हाला रूम्स असतात, तेव्हा आम्ही दुपारी बापरे, काय भरपूर ऊन असतं. किती आणि जेव्हा justification पुण्यात दिलंय छान. असते तेव्हा करून येतो. आम्ही सगळं झालोय रेडी. आणि बघा, हे असं कोणी स्टॅच्यू मध्ये थांबलेलं दिसलं म्हणजे ते खेळतात पबजी. जायचं. सो गाईज, आमची एंट्री झाली, आधीच बोलतोय. आणि आम्हाला आता बघू जेवणाचं काय दादा. केतन भाई मॅकडॉनल्ड्स मधनं बर्गर मागवले सगळ्यांसाठी. टिंग्या ह्याच्यासाठी मागवते. तर मी निघतेय टू द डेस्टिनेशन. सरप्राईज. मिसळ खायला थांबलीये मी. काइंड ऑफ पोचतोय आम्ही. हे असं गेट होतं मागे, पण ते आता गेलं. मागे फोटो निघाला चुकून व्हिडिओ काढायच्या नादात. आणि किती छान छान क्यूट डॉग्स आहे तिथे. मस्त शेतात आलोय. आणि रस्ता जरासा आहे, पण गेट दिसतंय समोर. जेव्हा आपल्याला डेस्टिनेशन दिसतं तेव्हा रस्ता बघायचा नसतो. सो हे त्याचं गेट. बाजूलाच काहीतरी दिसतंय मला. तिथे नाही चाललोय, पण आपण चाललोय इथे. ट्रायंगल ग्लॅम्पिंग. तो पोचली मी. आणि हे असणार आहे माझा आजचा स्टे. चला रूम टूर देते. सो मी तुम्हाला देते रूम टूर. हा सब बेड आहे. वाव, इकडे AC. आणि हे वॉशरूम, जी की मी आता बंद करणार आहे. आता वेट फॉर सरप्राईज. जकूझी, डायनिंग टेबल, बार्बिक्यू, मिनी पूल, सिटिंग. ही आहे ॲक्च्युली नदी, पण त्याला फुल हिरवळ आहे. मस्त वाटतं एकदम. असं काय आहे मस्त. वाव, प्रेमातच पडली मी. सो हे आहेत शिवम, जे की असिस्टंट मॅनेजर आहे ट्रायंगल ग्लॅम्पिंगचे. आपल्याला ब्रीफिंग करणार आहेत ते. आता कप वगैरे काढते मी, कारण की लेक साईड आहे, तर ज्यांना कळायचं त्यांना कळलंच असेल. सो मला तर प्लेस खूपच जास्त आवडली आहे. आणि त्यांनी ब्रीफिंग वगैरे पण मस्त दिलं की स्नॅक्स काय येणार आहेत किंवा काय अजून येणार आहे वगैरे. बार्बिक्यू होणार आहे, जकूझी आहे, मिनी पूल आहे, जो की आता ते क्लीन करून देणार आहेत. त्याच्यानंतर जे लेक साईड आहे तिकडे आपण जाऊन सनसेट आणि सनराईज पण बघू शकतो, पण त्याचा पण टायमिंग आहे की 6ला सनराईज. जास्त वेळ तिकडे थांबू शकत नाही ऑफकोर्स. सो सनसेट आणि सनराईज बघू शकतो. त्याच्यानंतर आउटडोअर इनडोअर सगळे गेम्स आहेत. आपण थोड्या वेळात सगळं एक्सप्लोअर करूयात. आधी मला थोडंसं फ्रेश होऊ देत आणि थोडा वेळ आराम करू दे, कारण की जस्ट मी एंट्री करून इकडे आली आहे. आणि त्याच्यानंतर अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज इथे आहेत, त्या आपण सगळ्या बघूयात. आणि मी वेट टिश्यूने मेकअप काढते. एक मला फक्त ह्यांना सजेशन द्यायचं होतं, म्हणजे मी जातानाही त्यांना सांगेनच की इथे मिररच नाही आहे. फुल लेंथ मिरर असं कुठेच नाही आहे. स्पीकर आहे, पाणी आहे, सगळं आहे, AC वगैरे सगळं. आणि इथे ही जी लाईट आहे LED, ही मी रात्री तुम्हाला दाखवेल. ती छान दिसते रात्री, आत्ता कळणार नाही. पण फुल लेंथ मिररच नाहीये गाईज. मुलींना आवडतं फुल लेंथ मिरर. इथे 4-5 तरी असले पाहिजे होते, पण ठीक आहे. आणि हा त्यांनी सांगितलं की सगळ्यात लक्झरीवाला जो आहे टेंट तो आहे. बाकीचे छोटे छोटे पण आहेत साईडला,
पण हा वाला सगळ्यात लक्झरीवाला आहे. सो येस, मी तुम्हाला प्राइसिंग वगैरे सगळं व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेलच. सो स्टे ट्यून्ड. सो आता खाणार आहे मी स्नॅक्स, त्याबरोबर कॉफी विथ अ व्ह्यू. टेस्टी. मी आले जरासा टाइमपास करायला इकडे. इकडे जरासे आउटडोर गेम्स आहेत, पण खेळूयात. आणि तिकडे बघाल तर तिकडे सारे इंडोर गेम्स आहेत. कोणीच नाही आहे इकडे लिटरली. पण तुम्ही नाईट व्ह्यू पण बघा इकडचा किती छान आहे. सो आता मी घेतला ॲरो आणि मारणार आहे आता डार्ट बोर्डवर, जे की नीट लागणार नाहीये, पण आपण ट्राय करूयात. वन मोर ट्राय गाइस. लास्ट ट्राय, कारण की 3 असतात. तर अजून एक आपण ट्राय करूया. मम्मी लास्ट देवाचा असतो. स्वीप शॉट. 9 ते व्हॉलीबॉल कोर्ट पण आहे आणि इकडे पण तोच कुठला तरी बोर्ड आहे मे बी. हां, ह्याच्यावर पण खेळू शकतो. आर्चरी, हे आर्चरी आहे. त्याचं सामान आता शोधावं लागेल. पण इथं आर्चरी आणि हे व्हॉलीबॉल. हे आहेत आमचे गिरी दादा, एक्सप्लेन करतात आम्हाला. हे याला 10 ते 12 मिनिटं लागतात. 30 सेकंडला तुम्हाला रोल करायचं. रोल केल्याच्यानंतर बटर दिलं, ब्रशने बटर लावा, ग्रीन चटणी त्यासोबत. ओके, चाळूनच टाकते मी आता याला. आणि या ग्रिलवरचं कसं काय खायचं पण माणसाने आयुष्यात. हे व्हेज, हे नॉन व्हेज. बार्बिक्यू झालंय आमचं, खाऊन घेऊयात. तुम्हाला जे लाईट सांगत होते ते हेच. वाव. सो आता मी करणार आहे जेवण. पनीर, डाळ, राईस, पोळी, पापड, गुलाबजाम. सो गाईज, इकडे पर्सनलाइज थिएटर पण आहे, जिकडे आपण आपलं बसून मूवी बघू शकतो. आणि मी बघते ये जवानी है दीवानी. लेट्स गो. मेरी चली ससुराल को, अखियों में पानी दे गई. सो गाईज, मी चालली आता रूम मध्ये झोपायला. आणि एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.